शिरूर तालुक्यातील फाकटे येथील घरकुलासाठी 11 भिल आदिवासी नागरिकांना आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त हक्काची जागा 7 ते 12 उतार्यास देण्यात आली। या ठिकाणी 11 आदिवासी नागरिकांना आगामी काळात हक्काची घरकुले मिळवून देण्याकामी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम गटविकास अधिकारी महेश डोके यांनी उपस्थित आदिवासी भिल समाज नागरिक ग्रामस्थांना दिले। कार्यक्रमास आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे उपस्थित होते। गावातील वर्षानुवर्षे दुर्लक्षित प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या गावच्या सरपंच रेश्मा नितीन पिंगळे यांनी विविध विकासकामे गतिमानपणे सोडण्याचे कार्य सुरू ठेवले असून गावातील आदिवासी भिल समाजाला राहण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाकडे जागा मिळावी म्हणून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला। याकामी पत्रकार अरुणकुमार मोटे यांचा पाठपुरावा देखील महत्त्वपूर्ण ठरला। तर शासनाने आज आदिवासी दिनी येथील 11 आदिवासी बांधवांना ज्या प्रकारे जागा उपलब्ध करून दिली त्याच प्रकारे शासनाच्या गरिबांच्या कल्याणाच्या योजनेतून त्यांना तात्काळ घरकुल मिळावीत व येथील प्रत्येक आदिवासी कुटुंबाला जातीचा दाखला, रेशन कार्ड देण्याची प्रशासनाने तात्काळ व्यवस्था करावी अशी मागणी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुभाष शेटे यांनी यावेळी केली। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना या 11 आदिवासी बांधवांना लवकरात लवकर हक्काची घरकुले नक्कीच मिळावीत याकामी प्राधान्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम गटविकास अधिकारी महेश डोके यांनी उपस्थित ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांना आश्वासन दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते नितीन पिंगळे यांनी केले। आमचे सहकारी मित्र पत्रकार ज्यांनी खऱ्या अर्थाने या आदिवासींना जागा मिळण्यासाठी प्रशासकीय दरबारामध्ये आवाज उठवला, नवे पाठपुरावा केला असे आमचे सहकारी मित्र दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी सन्माननीय अरुणकुमार मोटे साहेब आहेत। कशा पद्धतीमध्ये तुम्हाला अडचणी आल्या? आज या ठिकाणी आदिवासी बांधवांना शासनाच्या वतीने 5.5 गुंठे जागा या ठिकाणी मिळालेली आहे। पहिल्यांदा मी प्रशासनाचं खूप खूप आभार मानतो, धन्यवाद मानतो। ज्यावेळेस फाकटे गावच्या सरपंच रेश्माताई पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील शंकर शेठ पिंगळे असतील, त्याचे सर्व सहकारी असतील, या आदिवासी समाजांना हक्काची जागा मिळण्यासाठी ते पाठपुरावा करत होते। आदरणीय BDO साहेब महेशजी डोके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करण्यात आला। तो प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेब, तिथून तहसीलदार साहेब यांच्यापर्यंत तो प्रवास पोहोचला आणि अनेक विभागाच्या त्या ठिकाणी युनोसी घेण्यात आला। फाकटे गावचे सरपंच यांचे पती शंकर शेठ पिंगळे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे तो पाठपुरावा करून आज खऱ्या अर्थाने रक्षाबंधन या दिवशी त्यांना हक्काचा 7/12 आज आपल्याला या ठिकाणी देण्यात आला। पहिल्यांदा मी या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं व सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो व आदिवासी बांधवांना यापुढे त्या जागेवरती हक्काचं घर मिळण्यासाठी BDO साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न होतील व लवकरच चांगली वसाहत या ठिकाणी तयार होईल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। आदिवासी दिन आणि या निमित्ताने शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सन्माननीय महेशजी डोके साहेब यांनी आज शिरूर तालुक्यातल्या या फाकटे गावातील आदिवासींना खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस दाखवलेला आहे। ज्या लोकांना घरकुलं नसतात त्या लोकांसाठी ही घरकुलं उपलब्ध करून देण्याचा, नवे जागा उपलब्ध करून देण्याचा त्यांनी एक यशस्वी प्रयत्न केलेला। पाहूयात त्यांची ध्येय धोरणं या संदर्भातील आदिवासींच्या संदर्भातील पुढची धोरण। धन्यवाद। आज दिनांक 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त फाकटे या ग्रामपंचायतमध्ये रामनगर या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या निमित्ताने असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं की गेली 2 ते 2.5 वर्षापासून या आदिवासी बांधवांचा घरकुलासाठी गायरान जागा मिळवण्यासाठी प्रयत्न होता। आपल्याकडे माननीय मुख्य कार्यकारी महोदय असतील, तसेच माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, या सर्वांच्या प्रयत्नातून, तसेच तहसीलदार साहेब, प्रांताधिकारी मॅडम या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला या ठिकाणी 11 लाभार्थ्यांसाठी जागा मंजूर झालेली आहे, त्याची उतार्यावर नोंदही झालेली आहे। गेली 2 वर्षापासून शबरी आवास योजनेमध्ये उद्दिष्ट मिळालं नसल्याने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2च्या टप्प्या 2 मध्ये जो आता सर्वे सुरू आहे, या सर्वेमध्ये या सर्व आदिवासी बांधवांचं आपण नाव घेतलेलं आहे। या सर्वेमधून घरकुलं मंजूर होतील। येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला या ठिकाणी आदर्श अशी घरकुल कॉलनी करण्याचं आपलं प्रशासनाचं नियोजन आहे। या घरकुल कॉलनीसाठी
जिल्हा परिषदेमार्फत, पंचायत समितीमार्फत, ग्रामपंचायतमार्फत ज्या काही नागरी सुविधा असतील त्या नागरी सुविधा पुरवण्याचे आमचं मोठं नियोजन आहे. या नागरी सुविधामध्ये रस्ता असेल, गटर असेल, सांडपाणीची व्यवस्था असेल, लाईट असेल आणि ड्रेनेजची व्यवस्था असेल, या सगळ्यांची व्यवस्था या ठिकाणी आम्ही या बांधवांना करून देणार आहोत. त्यासाठी CSR निधी असेल किंवा इतर कुठल्याही मार्फत निधी जर आपल्याला उपलब्ध झाला तर या निधीमधून आपण हे कामकाज करणार आहोत. आदिवासी कार्यकर्ते आहेत संतोष म्हणून, आजच्या या शुभदिनी काय म्हणतायत ते पाहूया. आज आम्हाला घरकुल यांनी डायरेक्ट दिल्यातच जमा आहे असं आम्ही करतो. आज लय आनंद आहे आम्हाला. आज सगळ्या आदिवासी लोकांना यांनी घर मिळून द्यावा अशी आमची इच्छा आहे. सगळ्यांनाच भेटावं, सगळ्यांनीच घराखाली राहावं असं वाटतंय, झोपडी न राहावं. तर हे होते संतोष. त्यांची एकमेव इच्छा आहे, ज्या 11 लोकांना, आदिवासी लोकांना या ठिकाणी प्रशासनाने घरकुलं बांधण्याचा संकल्प केला आहे, जागा उपलब्ध करून दिली आहे, त्याच प्रकारे या वस्तीमध्ये राहणाऱ्या इतरही आदिवासी बांधवांना शासनाने प्रत्येकाला अधिकाधिक जागा उपलब्ध करून घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व घरकुल बांधून द्यावेत असं आवाहन संतोष यांनी केलेलं आहे. प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे, शिरूर, पुणे.